टेम्पोमध्ये डीजे सिस्टीम लावून हायवेवर नाचणाऱ्यांना विरोध करणाऱ्या पोलिसाशी धक्काबुक्की करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डीजे सिस्टीम धारक, टेम्पो चालक, मालक अशा तिघांविरुद्ध BNS 132, 285, 221, 223 अन्वये गुन्हा नोंदला आहे। बुधवारी दुपारी 2:30च्या सुमारास पुणानाका परिसरातील नागोबा मंदिराजवळ हा प्रकार घडला। पोलीस प्रवीण महेश भोसले यांनी या प्रकरणी फिर्याद नोंदवली आहे। MH13B0825 चा चालक, मालक आणि टेम्पोतील सिस्टीमधारक अशा तिघांचा गुन्हा नोंदलेल्यांमध्ये समावेश आहे। फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी बुधवारी दुपारी 2:30च्या सुमारास पुणानाका परिसरातील नागोबा मंदिराजवळील सोलापूर पुणे हायवेवर ड्युटीवर होते। या दरम्यान MH13B0825 हा टेम्पो हायवेवर थांबला होता। टेम्पोमध्ये डीजे सिस्टीम लावून मोठ्या प्रमाणात आवाज सुरू होता। डीजेच्या तालावर मुले नाचत होती। या दरम्यान फिर्यादी पोलिसांनी परवानगी विना डीजे का लावला अशी विचारणा केली असता नमूद तिघांनी आम्हाला परवानगीची गरज नाही म्हणून रहदारीला अडथळा निर्माण केला। फिर्यादीने शांततेसाठी डीजे बंद करताना त्यांच्याशी धक्काबुक्की करून ढकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।